हॅलो. हॅलो, गावात लाईट गेले का बघा हो? अगं मी बाहेर आहे. आज कुठल्या सोमवार लाईट असणार की काय झालं? काय लाईट गेली नाही गावात? म्हणूनच माहिती काय झालंय? अहो, चौकातली 2 डांब पाडून वायरी हाताला गुंडळून घेऊन आलो इकडे मी. काय सांगाले आज? होय, मग तू कुठं आहेस? मी आहे पोलीस चौकीत. MSC वाल्यांनी माझ्यावर केस घातल्यात 2 डांब पाडले म्हणून. मग तू डांब का पाडलीस? काय संबंध आहे डांब पाडायचा? तुम्ही 2 जामीन घेऊन या इकडे, आल्यावर सगळं सांगतो तुम्हाला. तू पहिला सांग मला. दोन आम्ही कशाला सांगू? काय कशाबद्दल सांगायचं उगाच? काय तर काय झालं का? तीस मंडळातली पोरं येऊन 2 दिवस झालं लागल्यात मला सांगायला, आम्ही दादा असं केला तसं करला. उगाच बातमी काढायला लागलोय 2 दिवस झालं. मिरवणूक चौकात आल्यावरच नाचायला तुम्हाला लय जोर येतोय. त्या डांबाकडे बघून डावा हात वर करून. मग डांबाकडे बघून आता तुझी डांब आहे, लाईट खाली मी डावा तर मी डावरा आहे, डावाच वर करणार की. होय होय, डावा हात वर करून बच्चनच्या नातवागत नाचायला लागलायसा. बच्चनचं नातू आहे सवय. काय झालं तर मी काय केलं मग? डांबर नाचलं म्हणून काय विषय? अहो, सुरुवातीपासून नाचायचं असतंय. काय आपलं मंडळ, काय आपल्या मंडळात कोण हाय, काय तुम्ही मंडळात हायसा, काय जातायसा? सुरुवातीपासून कुठं नसतायसा. आणि जाताना तेवढं मिरवणुकीत गेल्यावर तिथं गेल्यावर नाचायला येतंय तुम्हाला. मग तू चौकात डांबाखाली असलं म्हणून पडली काय आहे? चौकात त्या डांबाखाली तिथे खोळे राहतात माहितीये का? तिथं 5-6 खोळे राहतात. त्यांच्याकडे बघून तुम्ही नाचायला लागायचा. ती कुठली कुत्री आहे का नाही ती मी बघणार आहे. हिथनं एकदा बाहेर पडलो की त्या कुत्रीच्या नादाला लागणार आहे. ती कोण आहे ती मी बघणार आहे. जर तिला पण बघून घेतो आणि सारखं ते बाईकडे बघून नाचायचं काय आहे? कोण आहे ती जरास मला पण कळू ती जरास. काय डांबाकडे उजव्याकडे बघून? अगं उजव्याकडे म्हणजे कोण आपल्या अंगावर थुकतं, काय तर गुलाल मारते, काय तर मारते म्हणून असं कोण करून नाचलं असेल. होय, तसं ते वर एक हात वरच कसा करतो बघा की तुमचा. खाली घेणार नाही. 2 वर्ष मिरवणूक तिथंच येऊन थांबली पाहिजे आणि तिथंच नाचली पाहिजे असं करतो का नाही बघा. सगळ्यांनी तिथं आल्यावर डोळ्यात पाणी भरली पाहिजेत. तुमची नाही तिथं दोघांची स्मारक बांधलो तर विचार. अगं तर कुठलं दोघांचं कुणाचं काय? तू कुठं राहत्यात? मी फक्त गेलतो हात वर केलो म्हणजे घराला एक माझा अँटिक आहे. घराला तुझा म्हणून केलं असेल काहीतरी. उगाच माझ्या संशय झाला. तुला माहिती तिथंच घड्याळ दिसावं करायला लागते. तिथं 5-6 खोळे राहतात. मला माहिती आहे की त्या बिल्डिंग मध्ये सगळ्या बायका राहतात. बर बर बर. मग आता माहिती सगळी काढून आलोय. फक्त 2 जामीनदार घेऊन इथं मला सोडवायला यायचं. मी एकदा शिकलो का नाही मग त्या कुत्रीला हुडकायला जाणार आहे. आणि मग तिकडे काय जायचं सांगतो. तुम्हाला तर बघणारच आहे, सोडणार नाही. तू बघायला मला दिसला पोलीस स्टेशनला आहेस? पोलीस स्टेशनला आहे. बरं बरं, आलो.